नमस्कार, मी त्र्यंबक कीपर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत। दारूबंदी पोलीस भरती 2023 पुन्हा एकदा सुवर्ण संधी लक्षात राहू द्या। यासाठी आपण मागच्या 2 लेक्चर मध्ये जाहिरातीविषयी अभ्यासक्रम कसा असेल याविषयी आपण चर्चा केली होती। आजच्या लेक्चर मध्ये कोणते पुस्तक वाचावी हे महत्त्वाचा घटक आहे, याला आपण फोकस करतोय। मित्रांनो लक्षात राहू द्या, आपण जेव्हा एक्झामची तयारी करतो त्यावेळेस आपल्याला ती पद आणि त्यांचा सिलेबस हे आपल्याला माहितच पाहिजे। काय पाहिजे? माहितच पाहिजे। एकूण या भरतीमध्ये 5 महत्त्वाचे पद आहेत। उदाहरणामध्ये हे पदांचं नाव आहे लघु लेखक, लक्षात ठेवा निम्न श्रेणी लघु टंक लेखक। काय? लघु टंक लेखक, लघु एकंदरीत आपण जर बघितलं तर लघु लेखक निम्न श्रेणी हे पद आहे। त्यानंतर दुसरं आहे लघु टंक लेखक, हे 2 नंबरचं पद आहे। तिसरं महत्वाचं पद जवान, ओके दारूबंदी पोलीस। त्यानंतर चौथं जवान वाहन चालक, ओके वाहन चालक। या 4 पदासाठी पॅटर्न हा सेम आहे। 4 घटक आहेत 120 मार्काला। आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं मराठी, इंग्रजी, लक्षात ठेवा इंग्लिश, जीके, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी, ओके फक्त रिजनिंग, ओके। यानंतर जे 5वं पद आहे याचा थोडा पॅटर्न वेगळा आहे, शिपाई, लक्षात ठेवा। यासाठी टोटल 200 मार्काचा पेपर असणार आहे। याच्यामध्ये पण सेम 4 घटक आहेत, मराठी आहे, इंग्लिश आहे, रिजनिंग आहे आणि जीके आहे। याच्यामध्ये फक्त वेटेज जास्त आहे, ओके। या सगळ्यासाठी आपल्याला हा जो डिसाइडिंग घटक आहे याच्यामधला कोणता? जीके। या जीके साठी ड्रीम पाथ पब्लिकेशनचं उत्तम गोरे सरांचं सगळ्यात चांगलं आपल्यासाठीचं हे पुस्तक आहे। त्याचं कारण का बघा, जीके मध्ये आपल्याला याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राचा आणि भारताचा आधुनिक इतिहास करायचा आहे, यानंतर समाज सुधारक करायचे, महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल करायचा आहे, पंचायत राज करायचे, लक्षात ठेवा। कारण का हे सगळे घटक खूप महत्वाचे आहेत। त्याचप्रमाणे सामान्य विज्ञान पण याच्यामधला घटक करायचा। कोणत्या? उत्तम गोरे सरांच्या ड्रीम पाथ पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे। यानंतर आपण सेक्शन वाईज जाऊया। याच्यामधला सगळ्यात महत्वाचा घटक 4 पदासाठी लक्षात ठेवा 30 क्वेश्चन आणि सेवकासाठी 50 क्वेश्चन असणारा एकमेव घटक लक्षात ठेवा कोणता? तर बुद्धिमापन चाचणी। आणि यासाठीचं सर्वात चांगलं पुस्तक सचिन ढवळे सरांचं, लक्षात ठेवा ढवळे मॅथ रिजनिंग अँड अकॅडमीचं, लक्षात ठेवा सचिन ढवळे मॅथ रिजनिंग अकॅडमीचं बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्क क्षमता परीक्षण, ओके मेंटल ॲबिलिटी आणि रिजनिंग एबिलिटी टेस्ट याविषयीचं पुस्तक। हे खूप चांगलं पुस्तक 2023 ची अपडेट काय आलेली आहे, याची एडिशन आलेली आहे। याच बरोबर सरांनी लक्षात ठेवा तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, आरोग्य भरती, ओके जिल्हा परिषद, यानंतर अशा सगळ्या भरतीसाठीचं काय केलेलं आहे TCS IBPS पॅटर्न नुसार स्पेशल पुस्तक काढलं होतं तलाठी भरतीला। हे पुस्तक सेम वापरा। त्याचप्रमाणे लक्षात ठेवा सरांचं एक बुद्धिमत्तेचं वर्कबुक पण आहे, ओके वर्कबुक हे पण नक्की सॉल्व करा। हे तुमच्यासाठीचं, हे जर नसेल शक्य तर हे पुस्तक सॉल्व करा, हे नसेल लक्षात ठेवा कारण का हे पुस्तक खूप मोठं आहे। परंतु तुमचा जर अभ्यास नसेल तर 100% हे पुस्तक सॉल्व करा। जर अभ्यास झाला असेल तर हे पुस्तक रिवाइज करा आणि सोबत हे वर्कबुक नक्की करा। यानंतर आपण पुढच्या विषयाकडे येऊया, सामान्य ज्ञान। सगळ्यात महत्वाचा विषय जिथं स्कोरिंग ज्याच्यावर मेरिट डिसाइडिंग होणार आहे असं महत्वाचं बघा, लक्षात ठेवा पुस्तक। याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये जर पहिला घटक बघितला भूगोल, भूगोलासाठी अनेक मार्केटमध्ये पुस्तक आहेत, आपल्या समोर पर्याय आहेत, लक्षात ठेवा। यानंतर आपल्याला काय करायचं बघा, जर तुमचा अभ्यास झाला असेल तर फास्ट रिव्हिजन पाहिजे असेल तर अबुज पाटील यांचं भारत व महाराष्ट्राचा भूगोल माइंड मॅप शॉर्ट रिव्हिजन साठी खूप चांगलं पुस्तक आहे। त्याचप्रमाणे जर तुमचा अभ्यास नसेल तर भारताचा भूगोल दीपस्तंभ, ओके महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ, हे सगळं कोणतेही पुस्तक करा। हे सगळं करताना एक नक्की गोष्ट तुमच्या सोबत ॲटलास म्हणजे मॅप ठेवा आणि त्याचबरोबर फास्ट रिव्हिजन साठी ड्रीम पाथ पब्लिकेशनचं उत्तम गोरे सरांचं याच्यामधलंही तुम्ही भूगोल चांगल्या प्रकारे करू शकता। यानंतर आपण पुढचा विषय करू जीके मधला इतिहास। इतिहासासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये चालणारं पुस्तक म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक, परंतु हे पुस्तक थोडं लेंदी आहे, ओके तुम्हाला वाचावंच लागेल। काय करावं लागेल? वाचावंच लागेल। तर जर तुमचं रीडिंग झालं असेल तर उत्तम गोरे सरांच्या पुस्तकामधून समाज सुधारक आणि याच्यातून फक्त भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास एवढं करा। त्याचबरोबर तुमच्याकडे जर जुनं लक्षात ठेवा 11वीचं इतिहासाचं पुस्तक असेल तर 100% हे पुस्तक करून जावा। तुम्हाला या पुस्तकाचा नक्की जनरल नॉलेज मध्ये इतिहास आणि समाज सुधारक घटकाला फायदा होईल म्हणजे होईल। ऑथेंटिक हे सोर्स आहे।
पुढचं नागरिक शास्त्र, यासाठी बघा आपण इथं पंचायत राज स्पेशल तुम्ही उत्तम गोरे सरांच्या पुस्तकात करून जावा. जर शक्य नसेल तर लक्ष्मीकांत मधलं फक्त पंचायत राज तेवढं त्याच्यामध्ये ग्राम प्रशासन करून जावा. याही पेक्षा जर आपल्याकडे हे पुस्तक अवेलेबल नसेल तर तुमच्यासाठी तात्याचा ठोकळा तुमच्याकडे 100% असेल, त्याच्यामधलं लक्षात ठेवा ग्राम प्रशासन हा चॅप्टर करून जावा. यानंतर पुढचं जीके. ओके, जीके मधलं सामान्य ज्ञान, यासाठी अशोक पवार सरांचं फास्ट रिव्हिजन साठी सामान्य विज्ञान हे पुस्तक करा. त्याचबरोबर ओके ड्रीम पाथ पब्लिकेशनचं उत्तम गोरे सरांच्या या पुस्तकामधून तुम्ही रिव्हिजन करू शकता. दोन्हीही पुस्तकं तुम्हाला तेवढेच महत्वाचे आहेत. ओके, अशोक पवार सरांचं हे सामान्य विज्ञान, याच्यामध्ये आपल्याला हे माइंड मॅप मध्ये आहे, फास्ट रिव्हिजन होऊ शकतं कारण का तुमचा अभ्यास झाला असेल तर. या सगळ्या बरोबर एक नक्की सांगतो, टीसीएस IBPS पॅटर्नचे जेवढे काही PYQ आतापर्यंत 2022-23 ला अवेलेबल आहेत, तलाठी भरतीचा आता अपडेट आलेला आहे, रिस्पॉन्स शीट आलाय, याच्यामधले 100% PYQ करून जावा. 100% जीके मधल्या सगळ्या घटकाला हे PYQ नक्की करून जावा. यानंतर चालू घडामोडीसाठी 2 उत्तम सोर्स आहेत, लक्षात ठेवा. आपल्याकडे डेली हप्त्यातून 5 दिवस ओके इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर IBPS TCS पॅटर्न नुसार सागर करे सरांचा, लक्षात ठेवा, चालू घडामोडी महासंग्राम चालू आहे. याच बरोबर एका पुस्तकाची नक्की जोड द्या. ते पुस्तकाचं नाव म्हणजे देवाजाद्वार सरांचं 2 प्रकारचे पुस्तक आहे. त्यांचं एक तर वार्षिकी पण आहे आणि 3-3 महिन्यांना पण पुस्तक आहे. तुम्ही वार्षिकी सोबत नक्की ठेवा. त्याचबरोबर अपडेटसाठी पुढच्या महिन्यात 3 महिन्याचं पुस्तक देवाजाद्वार सरांचं घ्या. ओके, परंतु हे पुस्तक आणि हा चालू घडामोडी सरांचा संग्राम नक्की बघून घ्या. हा महत्वाचा महासंग्राम आहे. युट्यूबच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूबच्या प्लेलिस्ट मध्ये आतापर्यंतचे सगळे चालू घडामोडीचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळून जातील, तेही बघा आणि या पुस्तकाची जोड द्या. यानंतर पुढे महत्वाचा जो 25% वेटेज असणारा घटक म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणासाठी आपल्याकडे मार्केटमध्ये चालणारे चांगले पुस्तकं 2 आहेत, मोरा वाळंबे सरांचं आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. तर लक्षात ठेवा, हे जर वाचून झालं असेल हे 2 पुस्तकं तर लक्षात राहू द्या, बाळासाहेब शिंदे सरांनी स्पेशल, लक्षात ठेवा, TCS IBPS पॅटर्न नुसार मराठी व्याकरणाचं पुस्तक काढले. आणि जर वाचन झालं नसेल याला पर्याय चांगला म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं हे लक्षात ठेवा 2 पुस्तक आहेत. हे परिपूर्ण मराठी, त्याचप्रमाणे MCQ साठी स्पेशल MCQ साठी सरांचं MCQचं हे पुस्तक आहे. परिपूर्ण मराठी व्याकरण, जवळपास 4000च्या जवळ याच्यामध्ये काय क्वेश्चन आहेत. ओके, हे सगळ्यात महत्वाचं. जर तुमचा अभ्यास झाला असेल तर एवढंच पुस्तक केलं ते हरकत नाही, परंतु अभ्यास नसेल तर हे किंवा हा दोन्हीपैकी एक पर्याय नक्की निवडा. यानंतर आपण पुढचा आणि सगळ्यात अवघड जाणारा विषय म्हणजे इंग्रजी. यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं, लक्षात राहू द्या, बाळासाहेब शिंदे सरांचं हे पुस्तक नक्की करून जावा, इंग्रजी व्याकरण. ओके, आता झालं हे सगळं महत्वाचं इंग्रजी व्याकरण. आता हे सगळं करताना आपल्याला कुठं स्कोरिंगचा विषय डिसाईड करू शकतो, कारण का तुम्ही अनेक सरळ सेवेच्या झडपीच्या MPSCच्या परीक्षेला असाल, तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आहे, कोणती तर ती बघा, आता हे जीके मधले डिसाइडिंग घटक. ओके, तर याच्यामध्ये एक गोष्ट मी तुमचं सांगतो रिव्हिजन साठी, ती म्हणजे पाठ्यपुस्तकं तुम्ही रिवाइज करून जावा. इतिहासाचे पाठ्यपुस्तक रिवाइज करून जावा. 7वी 8वी 9वी 10वीचं नागरिक शास्त्रामधले फक्त नागरिक शास्त्र हा टॉपिक रिवाइज करून जावा पाठ्यपुस्तकामध्ये. त्याचप्रमाणे ओके सामान्य विज्ञानाला सेम घटक जर तुम्ही पाठ्यपुस्तक वाचले असतील तर 100% रिवाइज करून जावा. ओके, कारण ते सांगण्याचा उद्देश आहे. भूगोलाचं पण सेम, पाठ्यपुस्तक वाचले असतील तर रिवाइज करून जावा. लास्टला एक गोष्ट मला सांगायची आहे, ती गोष्ट महत्वाची म्हणजे बघा, हे सगळं करत असताना आपल्यासाठी आणखीन एक महत्वाचं TCS ओके आणि IBPS पॅटर्न लक्षात ठेवा. IBPS पॅटर्नचे जेवढे काही तुम्ही PYQ करणार आहात या सगळ्याचं ही लक्षात ठेवा, एक्सपर्ट फॅकल्टी आता तलाठी भरती असेल, जिल्हा परिषदेच्या सगळ्या भरत्या होत आहेत, याचं सगळ्यांचं PYQ आम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या लक्षात ठेवा YouTube चॅनेलला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डिटेल मध्ये आम्ही काय करतो PYQ घेतोय. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, कारण का तलाठी भरतीचा तुमचा जो रिस्पॉन्स होता, तुम्हाला जे आउटपुट मिळालं त्या अनुषंगानं TCS IBPS पॅटर्नचे सगळे PYQ ओके तुम्ही करून जावा. जर शक्य नसतील तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूबच्या चॅनल मधून हे ऑनलाईनला तुम्ही करू शकता. ओके, जर आपल्यापैकी कोणी MPSC अंतर्गत ओके ग्रुप C साठी मेन्सला असतील तर त्यांच्यासाठी ओके इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी टार्गेट ओरिएंटेड बॅच घेऊन आले आहे. आपल्यासाठी MPSC लिपिक टंकलेखसाठी मुख्य परीक्षेची बॅच अवेलेबल आहे. ही एक्सपर्ट टीम आपल्याकडे अवेलेबल आहे.
त्याचप्रमाणे आपल्यापैकी कोणी जर बांधव, लक्षात ठेवा, नातेवाईक कोणी जर खात्यांतर्गत फौजदारची तयारी करत असतील त्यांनाही सांगा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी खात्यांतर्गत फौजदारची ही टाइम बॉन्ड, लक्षात ठेवा, ऑथेंटिक आणि टेस्ट सिरीज विथ, लक्षात ठेवा, ही आपण ऑनलाईन बॅच घेऊन आलेलो आहोत. याचप्रमाणे आपल्याकडे जे मी आता पुस्तकं सांगितले, जर पुस्तकं नसतील तर ड्रीम पाथ पब्लिकेशन, लक्षात ठेवा, नारायणपेठ मध्ये आहे, लक्षात राहू द्या. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकार आपल्याला या पुस्तकाची सेवा घेता येईल. लक्षात राहू द्या, ड्रीम पाथ पब्लिकेशन दर शनिवारी, लक्षात ठेवा, का डिस्काउंट महोत्सव ठेवतो, त्याला आपण पुस्तक महोत्सव म्हणतो. याचाही लाभ घ्या. आपण जर ग्रामीण भागात राहत असाल तर या नंबरला कॉल करा आणि ऑनलाईन पुस्तक मागवा. जर पुण्यामध्ये असाल तर नक्की एकदा भेट द्या. तर मित्रांनो, लक्षात राहू द्या, दारूबंदी, ओके, पोलीस भरती 2023 ला जेवढे काही महत्वाचे पुस्तकं गरजेचे होते ते आणि जे काही ऑथेंटिक होते तेवढे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.